बऱ्याच म्हाताऱ्या बायका यांची सभा बसते. आता इथं कीर्तनात आलेल्या नाही, इथं फार कमी आहे, पण त्यांची सभा अशी ओट्या ओट्यावर भरते आणि सुनेला नावं ठेवतात. ट्यून भाषा बघा त्यांची, जसं की नामस्मरण करताय मनातल्या मनात. मैत्रिणीच्या कानात जाऊन अजिबात चांगली मिळाली नाही सून, लई कामाचं जीवर येत होते, खांद्यात जाळे खांद्यात. त्याला म्हणलं तर ही करू नको, अजिबात ऐकलं नाही त्याने. गोऱ्या रंगावर भाडला, भूत करून आणलं, अजिबात माझं ऐकत नाही. हे ऐकत नाही असं आपण काय केलंय? पोरं पोटचे पोरं आपलं ऐकत नाही का? आपल्यावर ही वेळ आली? कधी चाच पडून बघितलं स्वतःला? जन्मदात्या माता पित्यांनी पोटच्या पोरांना बाळ श्रावण कधी ऐकवलाय का? इथं कोणी बसलं असेल? बोटावर मोजणे एवढे श्रोते आहेत, जास्त गोंधळाचं कामच नाही. मग लहान वयात जर का तुम्ही पोरांना कळतं तेव्हा बाळ श्रावणाच्या कविता ऐकवत नाही, बाळ श्रावणाचं चरित्र ऐकवत नाही, बाळ श्रावणांनी जन्मदात्या आई बापासाठी प्राणत्याग कसा केला याच्या स्टोऱ्याच पोरांना माहिती नाही. पोरं काय ढेकळं जीव लावतील तुम्हाला? तुम्ही त्यांच्या समोर चाललंय तुमचं शांताबाई. बाप नाचतो रे, बाप नाचतो भावाच्या वराती. सामे सामे बायको समोरून शूटिंग करते आणि सासरा फेसबुकला टाकतो, सासू लाईक करती. वाटोळं लावलं यांनी, धर्माचं वाटोळं. सावध व्हा, वाचवणार कोणी नाही आपल्याला. माणसाने निर्णय घेतला तरच काहीतरी सुधारणा होईल. आणि म्हणून वाङ्मय शुद्ध असलं पाहिजे. आता हे बारके बारके पोरं येऊन बसले, तुमच्या कविता काय होत्या रे इंग्लिश मीडियमची? एका बारकेला बोलवलं 3 वर्षाच्या, एका मम्मीनी म्हणते मी, आईनी नव्हे. मम्मी, आईची कधी मम्मी झालं कळलंच नाही. मम्मी लाडात आली, मम्मीची मम्मा झाली. त्या मम्मावर मम्मी थांबली नाही तर त्याचा शॉर्ट फॉर्म झाला वाव, काय प्रगती. आपण उत्तर येतात म्हणजे मस्त आहे, ऑल द बेस्ट मॉम. तर त्या मम्मीने म्हणे, ताई आमची पोरगी लई टॅलेंटेड आहे. म्हटलं हो. म्हण ग म्हणे पप्पे तुझी कविता म्हण. तिने सुरू केली कविता. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार हाऊ आय वंडर व्हॉट यू आर. मम्मी म्हणती वाव फॅन्टॅस्टिक. पप्पा म्हणतात फॅब्युलस. आजी म्हणती काय म्हणतोय? आणि आजोबा चष्म्यातनं डोळे ताणून म्हणतात पोराला स्वतःच्या, राजा हे तुझंच आहे ना भाऊ, का हॉस्पिटल मध्ये बदली झालं? हे असं काय बोलतोय? याला आपली भाषा येत नाही का? काहींनी मराठी मीडियम मध्ये पोरं टाकली. पोरं वाईट नाहीयेत, पोरं फार टॅलेंटेड आहेत. जे बापाला जमलं नाही ते 10-20 वर्षाचे पोरं करून दाखवतात. एवढी पिढी टॅलेंटेड आहे. हातात तुमच्या 4G 5Gचा हँडसेट असतो, जे पप्पाला फंक्शन माहिती नाही ते तुमच्या 5 वर्षाच्या पोराला माहिती मोबाईल मधले. म्हणजे पिढी टॅलेंटेड आहे. शिकवायचं काय ते तुम्ही ठरवा. त्या बारक्या पोरांना कविता असती मराठी मीडियमच्या, वाटाणा फुटाणा शब्द उडत चालली एकटाना आटाना. कुठं समोरच्या तिकडे त्या डोंगरात गेले का इथंच थांबले. आणि कुठं जाणार हे वाटाणे फुटाणे? काय काय घ्यायचा काय आदर्श त्या कवितेतनं? त्याच्या पुढची कविता असते पोराला, गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी. लहानपणापासून त्या कवितेचा परिणाम दादाच्या कोवळ्या मनावर झाला. दादा कॉलेजात गेलं येईनच माणसात. गोऱ्या पुरी पाहिल्या की तिच्या माग फुल घेऊन फिरतो, कविता करतो. पाहताच ती बाला कलिजा खलास झाला. पाहून तिच्या बापाला दरदरून घाम आला. अगरबत्ती पैलवान. पोरींना पाहून घाम फुटतो यांना. हे बाउंड्रीवर उभे करायचे देश सांभाळायला. का झाली ही अवस्था?
ही शिकली सवरलेली डबल ग्रॅज्युएट मम्मी पैसा कमवायला लागली, पावावर पोरं वाढवती, पावावर. आमच्या ह्यांना पावभाजी आवडते, फुगव त्याला. माझा बंट्या वडापावच खातो, पावशेर झालाय तो, विचार कर. मला फार काम असते, हिला अंधारात लाईट बंद करून फटकारली पाहिजे.